हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हिंदू समाजाचे एकत्रीकरण करणे हा मुख्य उद्देश ठेवून डॉक्टर केशव हेडगेवार यांनी 100 वर्षांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती। त्याचेच औचित्य साधून दरवर्षी विजयादशमी या दिवशी संघातील कार्यकर्ते पथसंचलन करतात। कळमनुरी शहरात देखील सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरातून सदरील पथसंचलनाला सुरुवात झाली। शहरातील मुख्य रस्त्याने सदरील पथसंचलन करण्यात आले। यावेळी अनेकांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून आणि पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे स्वागत केले। त्यानंतर मंदिर परिसरात संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यात विविध गीत, प्रार्थना, शस्त्रपूजन यांसह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून देवगिरी प्रांताचे संपर्क प्रमुख इंद्रजित सिंह तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण जय गोमाता जय गोपाल यांची उपस्थिती होती। यावेळी संघाचे हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी, कळमनुरी तालुक्यातील पदाधिकारी, संघाचे कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग यांची उपस्थिती होती। या प्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रतिनिधी ज्ञानेश्वर पोले, NTV न्यूज मराठी, कळमनुरी, हिंगोली।